या ठिकाणी आगमन झालेलं आहे। टाळ्यांच्या प्रचंड गजरात तुमची उपस्थिती मंचापर्यंत दडपू देत मी सन्माननीय उद्धवजी साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज, आमच्या सर्वांचे आदरणीय स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण अर्पण करून मंचावर यावं। तुमच्या सर्वांची उपस्थिती टाळ्यांच्या आणि जयघोषाच्या गजरात मंचापर्यंत धडकू देत हॅलो 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 यानंतर हॅलो हॅलो सर्वांसमोर हॅलो हॅलो मी विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब यांना विनंती करतो की आपण आम्हा सर्वांशी संवाद साधावा। आपण टाळ्यांच्या गजरात माननीय अंबादासजी दानवे साहेबांचं स्वागत करूया आणि ऐकूया त्यांचं हे मनोगत। माननीय अंबादासजी दानवे साहेब। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आज या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं या उमरग्यामध्ये उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख, या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते खासदार माननीय संजयजी राऊत साहेब, खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, आमदार कैलास पाटील, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो, कैलास यांना बसवा नाही तर कसं बसवा, जरा बसा उभे कशासाठी। आज या उमरग्यात जनसंवाद होत असताना धाराशिव लोकसभेमध्ये हा दौरा होतोय। खरं तर इथला आमदार इथं आहे का पुण्यात आहे? पुण्यात आहे ना? गद्दारी केल्यावर पळून गेला का आधीच पळून गेला? इकडे यायला नाक नाही आहे ना? बिलकुल नाक नाही आहे। आणि म्हणून या उमरग्यामध्ये गद्दारी झाली, पण उमरगा शिवसेनेचा या मराठवाड्यातला सातत्यानं बालेकिल्ला राहिलेला आहे। जशी शिवसेना या मराठवाड्यात आली तशी
आणि आज या उमरग्यात ही सभा होत असताना या उमरग्यात जे लोक प्रतिनिधित्व करतात त्यांना माझा प्रश्न आहे की या उमरग्यासाठी कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यात पाणी येणार होतं, याच्यासाठी काही तोंड उघडलं का कुठं, का फक्त चापलुसी करत बसले? या मराठवाड्यात कृष्णा खोऱ्याचं पाणी येणार होतं आणि ते उमरग्यापर्यंत येणार होतं, याच्यासाठी इथल्या आमदारांनी कुठंतरी आवाज उठवला का, तोंड उघडलं का? नाही उघडलं. सगळे विषय माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, संजयजी राऊत साहेब मांडतील, परंतु आपल्या या भागाचे प्रश्न सुद्धा महत्वाचे. आज या ठिकाणी अशा पद्धतीनं कृष्णा खोऱ्याचं पाण्याची वाट हा उमरगा बघतोय, परंतु इथल्या नगरपालिकेत असेल, लोहाराच्या नगरपालिकेत असेल, नुसती भ्रष्टाचाराची गंगा धो धो वाहते साहेब, धो धो. कामं होत नाही, निधी मोठ्या प्रमाणावर येतो. या ठिकाणी MIDC ची घोषणा झाली. घोषणा झाली का नाही उमरग्यामध्ये? MIDC ची आली घोषणा, आली एखादी इंडस्ट्री, मिळाला एखाद्याला प्लॉट, परंतु फक्त घोषणा करायची आणि या जनतेच्या मताचा फायदा लुटायचा. या उमरग्यामध्ये मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आहे, याचं चौपदरीकरणाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. याला कारणीभूत कोण आहे माहिती आहे ना? कारण याला टक्केवारी लागते म्हणून निकृष्ट दर्जाचं काम होते, लक्षात ठेवा. आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं या मतदारसंघाचे लचके तोडले जातात, भ्रष्टाचाराची गंगोत्रीत आलेली आहे, नुसते गुत्तेदार पाळले जातात. आणि थोडं झालं की काय, आपल्याकडे एक म्हण आहे, घरचं झालं थोडं आणि याने धाडलं घोडं, अशा प्रकारची एक म्हण आहे आपल्याकडं. आता एक दुसरे पण याही आले, कारखान्यावाले जे काँग्रेसमध्ये होते, आपल्या साखरेचा FRP तरी दिला का अजून? यांनी दिला का? आपल्या साखरेचा या लोकांनी FRP तरी दिला का? आणि लगेच खासदारकीचं तिकीट पाहिजे. अरे ओमराजे तर एका सेकंदात चिटपट करून टाकेल, दुसरा सेकंद पण लागणार नाहीये. आणि म्हणून अशा पद्धतीनं वॉशिंग मशीन आहे भारतीय जनता पार्टी, त्याच्यामध्ये बरेच जण येत आहेत. याचाच अर्थ गद्दारांना इथं तिकीट मिळत नाही हे सुस्पष्टपणे. गद्दारांनी नुसती शेपूट धरून धरून भारतीय जनता पार्टीच्या मागे पळत राहा, अशा प्रकारची स्थिती आहे. आज या जिल्ह्यामध्ये विम्यासाठी मोठं आंदोलन ओमराजे निंबाळकर, ओमराजेंनी आणि कैलास पाटील आपले आमदार यांनी उभं केलं. यांच्या आंदोलनातून हा विमा तर मंजूर झाला, परंतु अजून 2022चा विमा सुद्धा पूर्णपणे या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. अनेक प्रश्न या तालुक्याचे, या मतदारसंघाचे, वाटतं त्याच्यासाठी स्वतंत्रपणे बोलता येईल. परंतु आज ज्या पद्धतीनं या मतदारसंघात ज्या पद्धतीनं काम केलं जातं, जनतेच्या मताचा अनादर केलेला आहे. आणि म्हणून या मतदारसंघात आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. 10-10, 15-15 दिवसाला पाणी येतं. या मतदारसंघात रस्त्याचे प्रश्न आहे, या मतदारसंघात सिंचनाचे प्रश्न आहे, या मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. या मतदारसंघातले शेतकऱ्याचे प्रश्न प्रामुख्याने सोयाबीन असेल, कापूस असेल. आज सोयाबीन तेल आयात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला साहेब. तेल आयात करण्याचा निर्णय घेतला, शुल्क कमी केलं, आयात शुल्क कमी केलं. जे 35% आयात शुल्क होतं ते 5% आणि 3% केलं. त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव 5,000च्या खाली उतरलेला आहे. एकीकडे हे सरकार सांगतं स्वामीनाथन आयोग स्वीकारू, एकीकडे हे सरकार सांगतं शेतकऱ्याला न्याय देऊ, एकीकडे हे सरकार शेतकऱ्यावर गोळीबार करतं, एकीकडे सरकार या शेतकऱ्याचा शेतमालाला भाव देत नाही. आणि या महाराष्ट्रात असलेले गद्दार सरकार, ज्याला शेतकऱ्याचे प्रश्न कळत नाही, याला शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी याचं तोंड उघडत नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या कानावर जात नाही, गद्दारांना पोहोचणारा हा महाराष्ट्र आज निर्माण झालेला आहे, भारतीय जनता पार्टी निर्माण झालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा धाराशिव मतदारसंघ ओमराजे सारखा एक तरुण तडफदार प्रतिनिधित्व करणारा, हा याच्या आधीही आपल्याकडे खासदार होते, ओमराजे खासदार आहे. ओमराजे फोन उचलतात का नाही उचलतात? किती वाजता केला उचलतात का नाही उचलतात? आधीच्या खासदाराचा फोन लागत होता का?
इथं बाजूला असूनही लागत नव्हता का नाही लावता? मग असे लोक काय करणार? आणि म्हणून आज शिवसेनेचा तरुण तडफदार नेतृत्व करणारी मंडळी येणाऱ्या काळात सुद्धा आपला आवाज या महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीमध्ये सुद्धा बुलंद करणार आहे. आणि म्हणून आपली साथ पाहिजे. गद्दार गेले असतील, पुन्हा एका ताकदीचे शिवसेना प्रमुखाच्या विचारावर निष्ठा असणारे, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असणारे आपण निवडून देण्याचा संकल्प करू. आणि या मराठवाड्यातला एक एक गाव, एक एक वाडी, एक एक तांडा शिवसेनेच्या मागे उभा करण्याचा संकल्प करू. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दानवे साहेब. यानंतर मी ज्या व्यक्तीला आमंत्रित करणार आहे त्यांचं नाव ऐकलं तरी तुमच्या टाळ्या मंचापर्यंत पोहोचतील. आदरणीय सुषमाताई अंधारे. ही परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांनी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, ही शिवसेना वाढवली घडवली, या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी जीवाचे रान केलं त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत मंचावर उपस्थित सन्माननीय पक्षप्रमुख आणि आमच्यासाठी निष्ठेचं दुसरं नाव अर्थात सन्मान्य संजय राऊत साहेब, मंचावर उपस्थित विरोधी पक्षनेते आणि सर्व मान्यवर, मी अजिबात नामोल्लेखामध्ये वेळ घालवत नाही. मला फक्त 2 महत्त्वाचे मुद्दे मांडायचे आहेत आणि म्हणून मी थांबले. मुक्त संवाद अभियानाच्या माध्यमातून जेव्हा आम्ही मराठवाड्यातनं जात होतो तो मुद्दा साहेबांच्या समोर मांडला पाहिजे असं आवर्जून वाटतंय. हा सगळाच्या सगळा पट्टा हा आपला सोयाबीन उत्पादकांचा पट्टा आहे. थोड्या प्रमाणात आपल्याकडे कापूसही होतो. आपण सगळी शेतकऱ्याची लेकरं आहोत. मी स्वतः कोरडवाहू शेतकऱ्याचं लेकरू आहे. ज्या उमरग्याच्या मैदानावर ही सभा होत आहे यात शिवाजी कॉलेजमध्ये सर मी राज्यशास्त्र विषय शिकवला आहे. या कॉलेजची एकेकाळची प्राध्यापिका, मी या कॉलेजमध्ये नोकरी केली आहे. सोयाबीनचं भाव म्हणजे मला जे आठवतं याच भागामधले अजून एक नेते भाजपाचे आहेत जे आता कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, आमदार पाशा पटेल. आमदार पाशा पटेलांनी एक कृषी दिंडी काढली आणि कृषी दिंडी काढत त्यांनी असं सांगितलं होतं की कापसाला किमान 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि त्याच वेळेला सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. मला हेही आठवतं की त्याच रॅलीमध्ये अगदी लुटू होईना कसे का होईना पण आमचे फडणवीस साहेब सुद्धा त्या दिंडीमध्ये चालत होते आणि फडणवीस साहेबही हातात अक्षी गळ्यात टाळबीळ घालून पाशा पटेलांच्या सुरात सूर मिसळून सांगत होते की होय कापसाला 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. जेव्हा ते ही रॅली काढत होते, ही कृषी दिंडी काढत होते, तेव्हा कापसाचा भाव 4,000 रुपये होता, सोयाबीनचा भाव 6,500 ते 7,000 रुपये होता आणि DAP खताची जी पिशवी होती ती 400 रुपयाला होती. आत्ताची परिस्थिती काय आहे? ज्या पाशा पटेलांनी कृषी दिंडी काढली तेच पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि जे त्यांच्या दिंडीमध्ये टाळ वाजवत होते तेच फडणवीस साहेब सत्तेमध्ये आहेत. सत्ता त्यांच्या हातात आहे, हमी भाव देणं त्यांच्या हातात आहे. पण परिस्थिती काय आहे तर 2014ला जी 400 रुपयाची DAP खताची बॅग होती ती आत्ता 2024 मध्ये 1400 ते 1700 रुपयाचा भाव त्याचा झालाय आणि सोयाबीनचा भाव मात्र जो 4,000 होता तो 4,000च आहे. काही ठिकाणी 3800 आहे, काही ठिकाणी 4,100 आहे. माझ्या गावातला भाव 4,100 आहे. मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की कापसाचा भाव सुद्धा 6च आहे, काही ठिकाणी 6,500, काही 6च. पण एकमेव उद्धव साहेबांच्या काळामध्ये कापसाचा भाव 11 ते 13,000च्या काळात दरामध्ये गेला होता. हे आवर्जून एकदा सांगितलं पाहिजे. जे लोक आम्हाला कर्जमाफीबद्दल बोलतात हे पुन्हा आवर्जून सांगितलं पाहिजे की एकमेव पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कुठलाही कागद न मागता, कारण फडणवीस साहेब तत्वतः अभ्यास करत होते, एवढा अभ्यास केला असता तर महाराष्ट्रातले खूप प्रश्न सोडलेले असते. काय कॉप्या करून पास होतात का काय माणसं कळत नाही, ते अभ्यासच करतो म्हणतात. परंतु कुठलाही कागद न मागता उद्धव साहेबांच्या काळामध्ये
2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी आपण सगळ्यांनी अनुभवली होती. आपण सगळी मराठवाड्यातली माणसं आहोत. त्याच सोयाबीनचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. सोयाबीनचं संशोधन केंद्र जर सोयाबीन इथं जास्त पिकतं तर इथे लातूर आणि याच भागामध्ये व्हायला हवं होतं. आम्हाला आनंद आहे की पक्षाचे विशेषतः धाराशिवचे सहसंपर्क प्रमुख, लातूरचे सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी यांनी सोयाबीनचं जे संशोधन केंद्र आहे ते इथून हलवलं जाऊ नये म्हणून मोठं आंदोलन उभं केलं. पण तरीही हे संशोधन केंद्र इथून हलवलं गेलं. मी आदरणीय पक्षप्रमुखांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पाहिजे की या लातूरमधला देवणी तालुका, या देवणीमध्ये असणारा वळू बैल हा भारतात प्रसिद्ध आहे. वळूचं संशोधन केंद्र इथंच व्हायला हवं, पण ते संशोधन केंद्र सुद्धा इथून हलवलं गेलं. म्हणजे सत्ता हातात आल्यावर काय माणसं काय पद्धतीने काम करतात. कृषीला पूरक असणारा दूध व्यवसाय, हा दूध व्यवसाय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पण आपली अडचण अशी आहे की आपण जेव्हा डेअरीला दूध घालतोय त्यावेळेला आपल्याला डेअरी किती देते, 3-5-3-8चा खेळ खेळते आपल्यासोबत, डिग्री आणि फॅटचा. आणि 3-5-3-8च्या खेळामध्ये आपण जे दूध डेअरीला घालतो ते आपल्याला 22 ते 25 रुपये लिटरने आपल्याकडून घेतलं जातंय. पण तेच दूध दूध संकलन केंद्रानंतर जेव्हा आपल्याकडे ठप्पा मारून पिशवीच्या रूपात येतं तेव्हा ते आपल्याला 60 रुपयाला पडतं. म्हणजे गवत आम्ही खाऊ घालणार, वैरण आम्ही देणार, पेंड आम्ही देणार, त्या जनावराचं शेणमूत आम्ही करणार, धारा आम्ही काढणार, डेअरीच्या ठिकाणी दूध आम्ही नेऊन पोचवणार, पण दुधाचा भाव आमच्या शेतकऱ्याला मिळणार नाही. ह्या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणं, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या इथले प्रश्न सोडवणं, कारण आपण सगळी भूकंपग्रस्त पट्ट्यातली माणसं आहोत. 30 वर्ष झाली तरी तो भूकंपाचा धक्का आपण अजूनही विसरलेली माणसं नाही आहोत. आणि त्यामुळे अजूनही आपली जी धडपड चालू आहे, जेवढा काळ पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री पदाचा मिळाला त्या काळामध्ये आपल्यापर्यंत अनेक योजना पोचवायचा प्रयत्न झाला. आता जरी काही लोक गॅरंटी म्हणत असले तरी त्यांचा जुमला म्हणजे त्यांची गॅरंटी आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सोयाबीन आणि कापूस यावर नेमका सरकारचा इरादा काय आहे, इथल्या कर्जमाफी आणि पीक विमा ज्याच्यावर आमचे आमदार कैलासदादा पाटील यांनी पीक विम्यावर भर दिवाळीमध्ये उपोषण आणि आंदोलन केलं, यावर काय त्यांचा इरादा आहे आणि यावर सरकारला बोलायला तोंड आहे का. राहिला प्रश्न चौगुलेसारख्या लोकांचा, तर त्याला इथं किंमत द्यावी असं मला अजिबात वाटत नाही. कारण ज्या आमच्या शिवसैनिकांनी 5-5, 7-7 रुपये वर्गणी देऊन ज्याला आमदार केला, जर आम्ही त्याला वर्गणी देऊन आमदार करू शकतो तर आम्ही त्याला मातीत सुद्धा लोळवू शकतो. ये ठाकरे की गॅरंटी है. सो त्याच ठाकरे आणि मातोश्रीच्या पुन्हा एकदा 40चे 80 करण्याची आणि त्याही पेक्षा जास्त संख्येने निवडून आणण्याची ती गॅरंटी आपल्या सगळ्यांकडून आपण देऊया. आणि मी रजा घेते. थँक्यू सो मच. आदरणीय ओम दादा. साहेब, आपण कधी उमरग्याला येत आहे ही आतुरतेनं वाट बघत इथली निष्ठावंत सैनिक बसली होते. साहेब, जितका चातक पक्षी त्या ठिकाणी पावसाच्या थेंबाची वाट बघताय त्याच्यापेक्षा जास्त आतुरता तुमच्या येण्याची उमरगावासियांना होती आणि आज आपण आल्यामुळे ती पूर्ण झाली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी निष्ठा काय असते हे नुसत्या महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला ज्यांनी शिकवलं ते खंबीर साहेबांचे उजवे हात सन्माननीय संजयजी राऊत साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते सन्माननीय अंबादासजी दानवे, ज्यांचा मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं, त्या सुषमाताई अंधारे, माझी या ठिकाणी उपस्थित असलेले धाराशिवचे आणि साहेब, खोका पेटीच्या जमान्यामध्ये त्या खोक्यावर त्या पेटीवर लात मांडून तुमच्याशी प्रामाणिक राहून त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी उदाहरण सेट केलं असे आमचे आमदार कैलास पाटील साहेब,
त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार दिनकररावजी माने, मंचावर उपस्थित सर्व व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले हाडाचे सैनिक. साहेब, मला आपल्याला आठवण करून द्यायची की ज्यावेळेस 2006ला कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली, आपण ती आज आठवण जागी करून दाखवली. साहेब, आपण रेल्वेच्या रुळाखाली भेटलो होतो. 2009ला साहेब आपण मला विधानसभेचं तिकीट दिलं. प्रचंड मनस्ताप होता साहेब. म्हणजे घरातनं मुंडकं छाटल्याच्या नंतर जशी माणसाची अवस्था होती देहाची, तशी अवस्था माझी होती. पण साहेब, त्यावेळेस हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी आणि आपण मला पदरात घेतलं, पितृतुल्य प्रेम दिलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत 2009ला साहेब आपणच मला त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठवलं. मला ती आठवण आजही आहे. आम्ही पहिल्यांदा बाळासाहेबाला भेटायला आलो होतो आणि बाळासाहेब म्हणले, ते पद्मसिंह बी काय सांगायचं नाही रे, हा वाघाचा बछडा आहे. तुम्हाला सांगितलं की उद्धव या लेकराकडे लक्ष ठेव. आणि साहेब, तितक्याच ताकदीनं तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवलं. मला वाटतं ही मायेची ऊब, हे प्रेम ह्या जन्मात नाही, आम्ही 7 जन्मात सुद्धा विसरू शकत नाही साहेब. आज साहेब मी कायम नवीन होतो. आल्याच्या नंतर मला सारखं वाटायचं की आपण नवीन आहेत. आम्हाला सारखं म्हणायचे की आम्ही फार जुने आहेत, आम्ही फार जुने आहेत. मला वाटायचं की निष्ठेचं जर मीटर मिळालं असतं थर्मामीटर सारखं आणि माणसाला लावता आलं असतं तर लगेच कळालं असतं की ही जी निष्ठा 100 पैकी 80 आहे. कदाचित आपली फुटाफुटी पण झाली नसती साहेब जर मीटर असतं तर. पण साहेब, परमेश्वरानं ती निष्ठेची मीटर या ठिकाणी आता आणून दाखवलं. ह्या संघर्षाच्या काळात साहेब आम्ही अतिशय इमानदारीने जे उपकार तुम्ही आमच्यावर केलेत, जे बाळासाहेबांनी आमच्यावर उपकार केलेत, त्या उपकाराला कुठेही कृतज्ञ न होता आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे आज आपल्या सोबत आहेत साहेब. आणि काही झालं, कुठलीही परिस्थिती आली तर तितक्याच ताकदीनं आम्ही सोबत आहेत साहेब. मला सांगायचं आहे की इथला सर्वसामान्य शिवसैनिकाची काय ताकद आहे. आत्ताच मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली. 50,000 हजार रुपये साहेब एका मताला माणसाला आणून दिले होते. मोजके मत होती जी ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीची. अशा परिस्थितीमध्ये 50,000 हजार रुपये लोकांनी घेतले साहेब आणि ती पैसे इथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकाला आणून दिले साहेब. शहापुरी मामा तसेच आहेत, बसवराज वानाळे तसेच आहेत, पाटील तसेच आहेत, रजा गातार तसेच आहेत साहेब. एकही मी म्हणतो वीट नाही, साधा वाळूचा खडा सुद्धा इकडचा तिकडं झालेला नाही. शिवसैनिक अभेद्य आहेत साहेब. आणि गंमत, 50,000 रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चायला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या बहादर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय. आज मी फार काही बोलणार नाही, फक्त एकच सांगतो की साहेब, सोयाबीनचा भाव भाई और बहिणो 11,000 रुपये होता का नव्हता र? आता किती आहे? 5,000 साहेब. 6,000 रुपये क्विंटलला नुकसान आहे. 6,000 रुपये एका क्विंटलला. मला सांगा, आपल्याला एकरात किती सोयाबीन निघतंय? 5-6 क्विंटल. अरे सांगा की 5 क्विंटल. एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये 5 क्विंटल सोयाबीन निघालं तर 5 एकरामध्ये किती झालं? 25 क्विंटल. 25 क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान आहे. 25 का म्हणजे 1.5 लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसलाय आणि ही 2,000 आलं म्हणून गावात नाचतंय साहेब. आज या ठिकाणी मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आता सोयाबीनचा जी पडलेला 6,000 भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे? 11,000ला न्यायचं आहे. तर माझ्या इकडे एक मंत्र आहे, म्हणचाल का? 11,000 भाव झालेला कुणाला आवडणार नाही, म्हणताव का? मोठ्यानं म्हणा बरं, जय श्रीराम. आपल्यावर शंका घेतील. मोठ्यानं जय श्रीराम. हा, झाला 12,000 रुपये भाव. आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजे का नाही? का सगळ्याला लाख लाख रुपयाच्या नोकऱ्या? आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र? पानटपरीवर तरी एक सुद्धा पोरग दिसत नाही. आता सगळ्याला 100% नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे, कर्नाटक मध्ये दिलता बघा, बजरंग बली की. लागल्या का नोकऱ्या सगळ्याला?
आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत. कुणी फडतूस माणसानं आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब. पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय. आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी 6 लाखाच्या पुढे मतदान जात आहे साहेब. हाय का नाही रे खरं साहेब? एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो? सगळ्याचे फोन उचलतो साहेब, सगळ्याचे. परवा साहेब एक आमची इकडे सुद्धा आरडायले ह्याचं उचललं होतं काय की परवा साहेब एक आमची भगिनी उमारग्याचीच होती, इष्टीत बसली, अपंग होती साहेब. तिचा मला फोन आला, मला म्हणले खासदार ओमराजे आहेत का? हा म्हणलं आपणच आहे. म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली. मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणली. म्हणलं काय अडचण नाही, कंडक्टरला फोन दे. कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन. ती मला मोठ्यानं म्हणलं अरे कोण बोलताय? म्हणलं खासदार ओमराजे बोलतोय. त्याला विश्वास वाटत ना, काय बोलता राव म्हणला. म्हणलं तुला लबाड वाटतंय तरी एकदा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला. ती थांबलं नाही, आता लगेच व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल केला. बघितलं अगं माय म्हणलं तुम्ही का साहेब? म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय, तिला तेवढी जागा करून दे. भले तू उभा राहा म्हणलं पण तिला जागा करून दे. साहेब एक नाही तर असंख्य उदाहरण आहेत. आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय साहेब, 80% समाजकारण 20% राजकारण, त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब. आणि खात्रीनं सांगतो साहेब त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणतात होय रे, म्हणतात की नाहीतर आपल्याला मोदी मुळा आला, मोदी म्हणते ती का नाहीतर टुचून. त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघातनं 2 वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि 1 वेळेस कल्पनाताई नरेरे, हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्यबाणावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी 3दा खासदार होते साहेब. आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय, देऊ का? मागच्या वेळेस साहेब 1,27,000 मतांनी आलो होतो. ह्या वेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का होणार मत आगाव घेईन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब, तरच उद्धव साहेबाचा शिवसैनिक साहेब सांगत. आज विषय साहेब भरपूर आहेत. मला फक्त इतकं सांगायचंय साहेब, मराठा आरक्षणाची मागणी मी 7 वेळेत लोकसभेत केली. 7 वेळेस साहेब, आज नाही 7 वेळेस. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा मी एकमेव खासदार आहे साहेब. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा मी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून साहेब जातीचं पातीचं कितीही काही त्यांनी कॅल्क्युलेशन घातलं तरी लोकसभा, धाराशिव लोकसभा हा त्या ठिकाणी हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा होता, आहे आणि कायम राहणार साहेब. इथलं नाव कोणीही बाळासाहेबाचं हिरावून घेऊ शकत नाही साहेब. आम्हाला जी प्रेम, जी माया, जी ताकद दिली त्याच मायेत, त्याच प्रेमात आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहून इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करत राहू, इतकंच मी या ठिकाणी सांगतो. आणि वेळ नाही आता का बिंदास नाही, माय लय बरंच झालंय आता. त्याच्यावर बोलल्याशिवाय ग बसत नाही साहेब. ज्ञानराजचं प्रेम येलंय त्यांना साहेब. साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण 3 वेळेस आमदार केलं. 3 वेळेस साहेब. काय म्हणते साहेब, कशाला म्हणते आमदार साहेब? ह्याच कॉलेजमध्ये होते आणि 7-7 रुपये वर्गणी करून साहेब ह्या लोकांनी त्यांचं काम केलंय. आता मला तुम्ही सगळेजण सांगा, आता साहेब इथं दिसते तेवढेच नाही, त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणते खात्या गावण्याला गेला उगत सोडू द्या म्हणते, ती झालं की हाऊस म्हणले आम्ही मागं तुमच्या. आणि हिशोब करणारा कोण आहे रे बाबानो? साहेब ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही घडवलं ती जर आपल्यासोबत गद्दारी करत असतील, आम्हाला अभिमान आहे साहेब. मी आणि कैलास पाटील कुठेही लग्नात जाऊ द्या साहेब, आमच्याकडे स्वाभिमानानं बघतेत. आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब, खोकेवाला आलं बघ म्हणतात, तेव्हा इकडं आरडायलंय. आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि निश्चितपणे साहेब 40 जरी गेले असतील तरी त्या 40ची 80 करायची ताकद ह्या सामान्य शिवसैनिकामध्ये आहे. आणि तो सामान्य शिवसैनिक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.
यानंतर अशीच एक धडाडणारी दुसरी तोप मी मंचावर सन्मानानं आमंत्रित करतोय. आदरणीय संजय राऊत साहेब. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि या उमरग्याच्या या मैदानात जमलेले सर्व निष्ठावान शिवसैनिक बंधूंनो, तोप का आता तोप आत्ता धडाडली ना ओमराजेची, याच्यापेक्षा वेगळी तोप ती काय असू शकते. ओमराजे कैलास पाटील, मगाशी ओमराजेने उल्लेख केला निष्ठेचा, की संजय राऊतांकडे बघून आम्हाला निष्ठा समजते, पण ओमराजे आणि कैलास माननीय आमदार, आपण दोघांनी जी निष्ठा दाखवली आहे त्याला सुद्धा महाराष्ट्र सलाम करतो आहे. आजही ओमराजे असतील, कैलास पाटील असतील, आजही त्यांना अनेक आमिष दाखवली जातात, अनेक दबाव त्यांच्यावरती आणले जातात, पण या सगळ्या दबावाला झुगारून लाथाडून शिवसेना या 4 अक्षरांच्या पाठीशी हे 2 वीर उभे आहेत उमरग्याचे. काय म्हटलं? पठ्ठे. आज जे चित्र मला उमरग्यात दिसत आहे ते पाहिल्यावर मला एक खात्री आहे, उद्धव साहेब, महाराष्ट्राची जनता आपल्याबरोबर प्रत्येक संघर्षाला तयार आहे, प्रत्येक लढाईला तयार आहे, आणि जिथे जिथे बेईमानी गद्दारी झालेली आहे त्या प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक भागात गद्दाराला गाडण्यासाठी सज्ज आहे. काय त्या इकडल्या आमदाराचं नाव? ज्ञानराज नाही, गद्दार. प्रयोगशाळेमध्ये होता, काय सहाय्यक असिस्टंट. प्रयोगशाळेत असल्यामुळे त्याचा केमिकल लोचा झाला आतमध्ये, केमिकल लोचा झाला त्याचा. एकदम ओके नाही, ठोके. पण यापुढे या उमरग्यामध्ये हा गद्दार पुन्हा इथे पाय रोवू शकणार नाही, ही शपथ आपण घेतली पाहिजे. मगाशी अंबादास दानवे असतील, ओमराजा असतील, सुषमाताई अंधारे असतील, त्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सांगितली. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव नाही, पण इकडल्या आमदाराला गद्दारीला भाव आहे, 50 कोटी. तेव्हा मी इतकंच सांगेन, या उमरग्यानं, या मराठवाड्यानं आणि या संपूर्ण लोकसभा मतदारसंघानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती उदंड प्रेम केलं. बाळासाहेब ठाकरेंचा आदेश या मतदारसंघानं, या मराठवाड्यानं कायम मानला. पण एक बाळासाहेबांचा आदेश आपल्याला माहीत असेल, यापुढे जर कोणी गद्दारी केली तर त्याला रस्त्यावर तुडवा, हा सुद्धा बाळासाहेबांचा आदेश होता, आणि आदेश आपल्याला पाळायचा आहे. पुन्हा कोणाची हिंमत होता नाही गद्दारी करण्याची, आणि पुन्हा कधी या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याची कोणाची हिंमत होता कामा नये. माननीय उद्धव साहेबांनी जो झंझावात महाराष्ट्रात निर्माण केलेला आहे तो आपल्या सगळ्यांसाठी आहे.
आपले कुटुंब प्रमुख म्हणून ते काम करतायत. आपण त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणतो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणतो, अमुक म्हणतो, तमुक म्हणतो. पण करोना काळामध्ये माननीय उद्धव साहेबांनी जे काम महाराष्ट्रामध्ये केलं ते काम जगाला आदर्श ठरलं, देशाला आदर्श ठरलं. आपल्या सगळ्यांचे प्राण, आपल्या सगळ्यांचे जीव, आपल्या कुटुंबाचे प्राण त्याने वाचवले एक कुटुंब प्रमुख म्हणून. आणि हीच शिवसेना आहे जी स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगते. मी आज उद्धवजींना एवढंच विनंती करेन, उद्धवजी यापुढे या महाराष्ट्रात आणि या देशात तुम्हालाच खंबीरपणे नेतृत्व करावं लागेल. कारण लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालेला आहे आणि हा विश्वास फक्त उद्धवजी आज तुमच्यावर आहे की नाही. आणि या राज्याचं नेतृत्व त्यांना करावं लागेल, या देशाचं नेतृत्व त्यांना करावं लागेल. आपण सगळे त्यांच्या पाठीशी राहू. निष्ठा म्हणजे काय असतं शेवटी? जे संकट काळात हात सोडून पळून जातात त्याला निष्ठा म्हणत नाही. जे संघर्षाच्या काळामध्ये हात धरतात, पाठीशी उभे राहतात त्याला निष्ठा म्हणतात. आणि असे आपण सगळे निष्ठावान नेते आहात. तुमच्या निष्ठेला सलाम करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राऊत साहेब. आत्ताच राऊत साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणाले. मी महाराष्ट्राचे पालक म्हणतो, कारण साहेब कोरोना काळामध्ये जर तुम्ही नसता तर कदाचित आज इथं आम्ही नसतो. थांबा. यानंतर आपल्या सर्वांच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं, उमरगा शिवसेना श्रीयुत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं, या शिक्षण संस्थेच्या वतीनं आपण साहेबांचा सत्कार करतोय. साहेबांचा सत्कार करतोय आपण. चला. हॅलो हॅलो. आश्लेष भैया मोरे, डॉक्टर अजिंक्य बापू पाटील, केशव उर्फ बाबा पाटील, तसंच महाराष्ट्र मातंग समाज लहू शक्ती यांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं सत्कार. विलास राजोळे, हॅलो माईक चेक. अजय वाघमारे. चला चला सत्कार करून घ्या पटकन. युवा सेनेच्या वतीने सत्कार. पटकन सत्कार करून घ्या. एकच सत्कार होणार आहे. तो मोठा हार घ्या पटकन. एकच सत्कार झाला. आता कोणी माझ्याकडे सत्कारासाठी येऊ नका. चला गर्दी रिकामी करा. विमानना मातोळे. चला. मी बसतो टेन्शन बसणार आहे. मध्ये घ्या धडा इकडे हात वर ये. नार्वेकर सर. सर पुढे पुढे. चला.
साहेब या ठिकाणी एकच सांगतो, सरका बाजूला सरका. माननीय पक्षप्रमुख श्रीयुत उद्धवजी ठाकरे साहेब टाळ्यांचा गजर मंचापर्यंत येऊ देत. आता नंतर हे घेतो थांबव तिला बसवा नीट मी बघ काही बस तिकडे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भाष्य करताना आले की क्रिकेटच्या टीम मधल्या आधीच्या सगळ्याच बॅट्समननी सेंचुरी आणि डबल सेंचुरी मारले आणि मी आता रन्स काढून उपयोग काय, कारण झालंय सामना जिंकलेलाच आहे आपण. आवाज येत नाही काय हो माईक दादा, येतोय का आवाज? हा ठीक. हा नाही, मॅच तर जिंकलेलीच आहे आणि आता कैलास ओमराजे मला इथली माहिती देत होते. पहिलं म्हणजे ओमराजे आणि कैलासचं मी जाहीर अभिनंदन करतोय, कारण अस्सल कट्टर शिवसैनिक हा खोक्याने विकला जात नाही हे त्याने दाखवून दिलेलं आहे. हे फटाके जरा नाही, आता एवढे तर जिंकल्यावर किती विजयाचे तर याच्याहून जोरात वाजवायचे आहेत, एवढे वाजवायचे की दिल्लीच्या कानात आवाज गेला पाहिजे. फटाक्या बघताय आणि 5 वर्ष सभेसाठी, पण आज 50 भर दुपारची होती. बरोबर ना? तुमच्यापैकी काही असेल सभेत आम्हाला दूध पण पाजलं, मग तो साप स्वतःहून कोरेक्स प्यायला लागला. असं काय काय होत गेलं. पण आता त्या सापाला त्याची जागा बरोबर दाखवायची. आणि काल परवाकडे पण काँग्रेसमधले कोणतरी भाजपात गेले. जाऊ द्या, माझ्यासोबत आज सुद्धा आले होते इकडे, व्यासपीठावरती पण असतील, समोर पण असतील. काँग्रेसची मंडळी आहेत, राष्ट्रवादीची आहेत, वंचितची आहेत. विशेष म्हणजे या वेळेला राज्यभरात फिरताना मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती आहे, कारण त्यांना आता कळलंय की शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यातला फरक सगळ्यांना कळायला लागलेला आहे. आज सुद्धा मी सगळ्यांना सांगतोय, आम्ही तर लढाईला मैदानात उतरलोच आहोत. ही लढाई माझी एकट्याची नाही, ही लढाई माझ्या महाराष्ट्राची आहे, माझ्या देशाची आहे, तुमच्या भावी पिढ्यांची लढाई आहे. मग सगळेजण विचारतात सगळेच तिकडे चाललेत, म्हटलं आणखीन राहिले असतील त्यांनी पण जाऊ द्या, कारण उद्या आम्ही जिंकणार आहोतच. पण आम्ही जिंकल्यानंतर असं कोणी बोलू नये की तुम्ही जिंकलात पण मी तुमच्या बरोबर होतो म्हणून. नाही, तुला जायचं आत्ताच जा आणि समोर उभा राहा, बघतो तुला आडवा कसं करायचं ते. भारतीय जनता पक्षाला काय वाटतं, काय संपूर्ण हिंदुस्थान आणि महाराष्ट्र त्याने काय आंदण दिलंय की काय? आणि सगळा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आमदार खासदार कदाचित घेतले असाल, पण जनता 50 खोक्यामध्ये येऊ शकत नाही, अजिबात नाही. कारण माझी महाराष्ट्रातली जनता ही भाडखाऊ नाही, लाचार नाही, नादान नाही, गद्दार नाही. आणि जसं जय श्रीराम ही एक गोष्ट आहे, जरूर आहे, आम्ही पण श्रीरामाचे भक्त आहोतच. नव्हे त्यावेळेला जे काही सगळं उसळलं होतं
तेव्हा भारतीय जनता पक्षाचं कोणी रस्त्यावरती फिरकायला तयार नव्हतं, एवढी त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली होती. आणि ओमराजे तुम्ही बोलता ते बरोबर आहे. ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं नाव कोणाला माहिती नव्हतं त्या वेळेपासून आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राज्यामध्ये भाजपच्या कित्येक पटीने पुढे गेलेलो होतो. आज सुद्धा पुढेच आहोत, आज सुद्धा पुढे आहोत. आणि आता त्यांना जे काय वाटतं, मी मुद्दामून ओमराजे जे बोलले त्याच्यावरती आणखीन थोडं पुढे बोलणार आहे. 2019 साली हे सत्य आहे, कारण मला पूर्ण माहिती आहे. आता तुम्हाला भेटून मी तुळजापूरला जाणार आहे. म्हणजे हा जो मतदारसंघ आहे, इकडे माझ्या भवानी मातेचं मंदिर आहे. आणि तिची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतोय की अमित शहानी मला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद आपण दोघं मिळून वाटून घेऊ. शिवसेनेला 2.5 वर्ष आणि भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष. हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीमध्ये त्यांनी दिलं होतं. आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत, पण तसंच आम्ही आमच्या तुळजाभवानीचे सुद्धा निस्सीम भक्त आहोत. जय शिवाजी जय भवानी हे म्हटल्यानंतर, हर हर महादेव म्हटल्यानंतर अंगावरती रोमांच उभे राहतात. आणि त्या भवानी मातेच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की हे जे घडलं होतं ते खरं घडलं होतं. अमित शहा खोटं बोलतायत हे मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतोय. बरं, त्यावेळेला त्यांनी तो शब्द मोडला आणि मोडल्यानंतर आपण उघड आपण कधी चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत, रात्रीच्या गाठी भेटी घेतलेल्या नाहीत, हुडी वगैरे घालून चष्मा वगैरे घालून फडणवीस किंवा त्यावेळेला शरद पवार किंवा राहुल गांधींना भेटायला मी कधी गेलो नव्हतो. पण यांनी शब्द मोडला. मी हिंदू हृदय सम्राटांना, म्हणजे मी सगळं सरळ सांगतो की जगासाठी हिंदू हृदय सम्राट आणि माझ्यासाठी सुद्धा आहेतच. पण माझी पहिली ओळख त्यांच्याशी झाली ती माझे वडील म्हणून झाली. आणि मी म्हणजे त्यांच्या पुत्राने त्याच्या पित्याला दिलेलं, म्हणजे वडिलांना दिलेलं ते वचन की मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि मी त्यांना सांगितलं की मला मुख्यमंत्री व्हायचं नाहीये, पण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन आहे हे आत्ता मी पूर्ण नाही केलं तर मी उद्या कसं करणार. मग ते म्हणाले की ठीक है, जब आपका मुख्यमंत्री होगा तो हमें संभालना, हमारा रहेगा तो हमें आपको संभालेंगे. म्हटलं हे तर होणारच आहे. युती म्हटल्यानंतर एकमेकाला सांभाळून जाऊच आपण. पण 2019 लोकसभेपर्यंत आपला वापर करून घेतला. आज ते जे म्हणतायत की उद्धव ठाकरे पक्षप्रमुखच नाहीत, मग तेव्हा मातोश्रीमध्ये कोणाला भेटायला आला होता तुम्ही? घराणेशाहीवरती तुम्ही आज बोंबलताय बेंबीच्या देठापासून. मग तुम्हाला माहित नाही मातोश्रीमध्ये तुम्ही येऊन मला भेटलात त्या हिंदू हृदय सम्राटांचा मी मुलगा आहे, तुम्हाला माहिती नव्हतं तेव्हा? आज बोंबलताय घराणेशाहीच्या विरुद्ध. आणि मग त्याच्यानंतर एक वातावरण असं झालं की यांनी दिलेलं वचन मोडलं, त्यांनी वचन मला दिलेलं मोडलं, म्हणजे मी वडिलांना दिलेलं वचन मोडलं. त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी किंवा हे मिंदे त्यांच्या आई वडिलांना मानत असतील नसतील मानत मला माहिती नाही, मी माझ्या आई वडिलांना मानणारा पोरगा आहे. हेच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. जय जिजाऊ जय शिवाजी म्हणतो ती जिजाऊ तरी कोण होती? छत्रपती शिवाजी महाराजांची आईच ना, दैवतच. पितृदेव भव मातृदेव भव मानणारे आम्ही आहोत, हिंदू आहोत. पण तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून मी त्याचा सूड होय सूड, आणि अजून माझा सूड पूर्ण झालेला नाही. तो शिवसेनेचा मुख्यमंत्री मला परत करून दाखवायचा आहे. मला नाही, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री मी करून दाखवणार. आणि मग यांनी बोंबलाला सुरुवात केली की हा जनादेशाचा अनादर आहे. जनादेश म्हणजे काय की 2019 साली तुम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावून मतं मिळवली होती ना, आमची युती होती. 2014ला सुद्धा लोकसभेला शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती होती की नव्हती? आणि आज मला तोही दिवस आठवतोय की 2014ला मी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडलो होतो आणि मला फोन आला की
की उद्धवजी भारतीय जनता पक्ष आपल्याबरोबर युती तोडतोय आणि त्याच संध्याकाळी एकनाथ खडसेंनी फोन करून आपली युती तोडली होती. मग 2014 साली सुद्धा आम्ही हिंदूच होतो, 19 साली सुद्धा हिंदूच होतो, आता सुद्धा हिंदूच आहोत, उद्या सुद्धा हिंदूच असणार आहे. पण तुम्ही दिलेली वचनं मोडायची, वाटेल तसं वागायचं. 2014ला सुद्धा आमच्या युतीमध्ये आम्ही मोदींचे फोटो लावले होते, तुम्ही बाळासाहेबांचे लावले होते. 19ला सुद्धा आम्ही मोदींचे लावलेले, तुम्ही सुद्धा बाळासाहेबांचे लावले होते. आणि म्हणून जर का आम्ही जनादेशाचा अनादर केला असेल तर अजित पवारांनी काय मोदींचे फोटो लावून निवडणूक जिंकली होती? अशोक चव्हाण गेले काल, इकडचे तुमचे जे कोण बसवराज वगैरे काय काय गेले, ते काय मोदींचे फोटो लावून निवडणूक लढले होते त्यांनी? मग तुम्ही काय वाटेल ते तुम्ही काय केलं तर श्रीखंड, आणि आम्ही खाल्लं तर काय शेण? अरे शेण तुम्ही खाताय, आम्ही नाही खात. तुमचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. जे मुस्लिम आज माझ्यासोबत येतात, मगाशी सुद्धा येताना रस्त्यात ठिकठिकाणी गर्दीचे लोंढेच्या लोंढे होते, तिथले इथे पण काही आले असतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही मुस्लिम बांधव होते, इथे सुद्धा आले असतील. आणि मला ते आकांताने सांगत होते की उद्धवजी लोकशाही वाचवा, देशातली लोकशाही वाचवा. आणि माझंही तेच म्हणणं आहे. आहोत आम्ही हिंदू आहोत, आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. हे मी नाही सांगत, शिवसेना प्रमुख सांगत होते, इथे सुद्धा येऊन बोलले असतील आणि संपूर्ण राज्यभर सांगत होते. जो कोणी या देशाला आपला मानतो तो हिंदू आहे, तो माझा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. मग आमची ही हिंदुत्वाची व्याख्या असल्यानंतर भारतीय जनता पक्षाने सांगावं तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय. चला होऊन जाऊ द्या एकदा. आम्ही जे म्हणतो की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. जर वेगळं असेल तर भाजपने सांगावं. काल सुद्धा अमित शहा येऊन गेले मुंबईमध्ये आणि त्याच्या आधी सुद्धा यांचे पक्षाध्यक्ष काय त्यांचं नाव नड्डा, म्हणजे असं वाटतं आता काय सुटेल की काय, पण जरा गच्च मानलं की बरं असं. नड्डा बोलले होते की देशातले सगळे पक्ष संपवून टाकणार. अहो नड्डाजी, तुमचे आत्ताचे जे आहेत ना काय किती कुळे प्रदेशाध्यक्ष, हा त्यांचे 552 कुळे जरी उतरली तरी शिवसेना तुम्ही संपू नाही शकत. कारण नड्डा तिकडे बोलले देशातले पक्ष संपवा आणि यांचे हे मकाऊ फेम 52 कुळे, तो फोटो पाहिला होतात ना तुम्ही. त्यांनी सांगितलं राज्यातले छोटे छोटे सगळे पक्ष संपवून टाका, त्यांच्यातले पदाधिकारी आपल्यामध्ये घ्या. अरे थांब ना, बडे दे ना, पण अजून तर सभा तर संपू दे. छोटे छोटे पक्ष संपवून टाका म्हणजे काय हुकुमशाही आणायची? ज्या वेळेला नरेंद्र मोदी म्हणतात घराणेशाही होय, मी घराण्याची परंपरा पुढे घेऊन जाणारा घराणेशाहीचा पायी काय म्हणा पाहिजे तर मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे आणि माझी तयारी आहे. मोदीजी तुम्ही या, अमित शहा तुम्ही या, आपण दोघंही आपल्या घराण्याचा इतिहास जनतेला सांगूया. तुमचं घराणं काय होतं, तुमच्या 7 पिढ्या तुमच्या आधीच्या तुमच्यापर्यंत आणि माझ्या 7 पिढ्या माझ्या आधीच्या माझ्यापर्यंत आपण जो काही लेखाजोग आहे तो जनतेसमोर मांडूया. चला होऊन जाऊ दे एक द्या. पण जो उल्लेख आता मला वाटतं ओमराजेने केला, संजय राऊतजींनी केला की मी कोरोना काळामध्ये आहे, माझी जबाबदारी मी पार पाडली, पण मी त्या काळामध्ये तुमच्यापैकी कोणी सांगा कोणाशी मी भेदभाव केला होता का? मुख्यमंत्री असताना मी कोणाशी भेदभाव केला होता का? मी तुम्हाला सांभाळलं असं म्हणत नाही. तुम्ही मला त्यावेळेला जे मी तुम्हाला सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात. आणि म्हणून जे देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेचं नाव यायचं ते उद्धव ठाकरेचं नाव नव्हतं, ते तुमचं नाव होतं. कारण असा हा चमत्कार आहे की एक माणूस सांगतो काय, घरी बसा म्हटल्यानंतर घरी बसतात लोक, मास्क घाल्यानंतर घालतायत, बाहेर पडू नका म्हटल्यानंतर पडत नाहीत. हे एवढं नातं एखाद्या माणसाचं त्याच्या जनतेशी मला नाही वाटत देशामध्ये दुसऱ्या कोणत्या मुख्यमंत्र्याच्या नशिबी आलं असेल. आणि मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे
आज देखील महाराष्ट्रातले तुम्ही सगळेजण मला तुमच्या कुटुंबातला एक समजता. आणि म्हणून मी तेव्हा एक संकल्पना राबवली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी. कुटुंब माझं आहे, हे माझं कुटुंब आहे आणि त्यांची रक्षा करणे ही माझी जबाबदारी आहे. मोदीजींनी काय केलं? माझे कुटुंब फक्त घेतलं, मेरा परिवार. मोदीजी जिम्मेदारी कौन लेगा? मेरा परिवार. अरे हाँ, परिवार आपका हम मानते हैं, लेकिन जिम्मेदारी कौन लेगा? मैं कहता हूं, जैसे मैं कहता हूं मेरे महाराष्ट्र में मेरा परिवार मेरी जिम्मेदारी, मैं जिम्मेदारी निभाने के लिए तैयार हूं. आप तैयार हो या नहीं पहले बताओ. आणि अमित शहा जे बोलले की उद्धव ठाकरेंनी त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, शरद पवारांनी त्याच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय. अहो अमितजी, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, निदान समजून घ्या. पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक येणार आहे. लोकसभेमध्ये निवडून आला तर मुख्यमंत्री नाही होत, विधानसभेत निवडून आला तर मुख्यमंत्री होतो. साधं या अमित शहाना औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव हे आपण केलं हे माहिती नाही, तर देशाचा गृहमंत्री त्याला काय माहिती असेल? बरं, मला करायचं आदित्यला मुख्यमंत्री. तुम्ही निवडून दिला तर होणार, जनतेने निवडून दिलं पाहिजे. कारण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही, जसं तुम्ही फोन करून जयशाला बसवलं. तुम्ही सगळी तुमची दादागिरी चालते. काय मतदान झालं होतं देशात ना जयशाला? काय जयशा? कोण आहे जयशा? काय त्याचं कर्तृत्व आहे? काय त्याचं क्रिकेटमध्ये योगदान आहे? अहो, गल्लीमध्ये बॅट बॉल आम्ही पण खेळलेलो आहोत, हे पण खेळलेले आहेत, म्हणून का आम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायचं? पण माझ्या महाराष्ट्रामध्ये होणारी विश्वचषकाची अंतिम सामन्याची मॅच गुजरातला नेण्यासाठी तुम्ही तुमचं त्याचा अध्यक्ष केलात. आणि आता तर माझा जाहीर आरोप आहे, यांनी सरकार गद्दारी करून पाडलंय ना. काय माझा दोष काय होता? कोरोनामध्ये मी माझ्या जनतेला सांभाळलं, हा माझा दोष होता? कोणी न मागता माझ्या शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी माफ केलं, हा माझा दोष होता? संकट काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम वेळेवरती मी देत होतो, हा माझा दोष होता? पण तुमच्या लक्षात नाही आलेलं. याने गद्दारी करून आपलं सरकार पाडलं, शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरनं खाली खेचलं. याचं कारण मी महाराष्ट्र लुटायला देत नव्हतो. आणि आज जे त्यांचं चाललंय हे मिंदे लाचार शेपूट हलवत, त्यांची खुर्ची चाटत, जे त्यांच्या तिकडे भिकेचे कटोरे घेऊन बसलेले आहेत, त्यांच्या डोळ्या देखत आपल्या छत्रपतींचा, आई तुळजाभवानीचा महाराष्ट्र लुटून एक गुजरातला नेता आहेत. माझा गुजरातबद्दल द्वेष नाहीये, गुजरातबद्दल राग नाहीये, कारण संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात गुजराती माता भगिनी आणि बांधव पिढ्याने पिढ्या राहत आहेत. माझं त्यांच्याबद्दल काही वाईट नाहीये. पण मोदीजी, तुम्ही कळत नकळत गुजरात वेगळा करताय आणि संपूर्ण देश वेगळा करताय. गुजरात आणि देशामध्ये एक भिंत बांधता आहात. ते तुमच्यासाठी नव्हे तर माझ्या गुजरातसाठी ते धोकादायक आहे. सगळं गुजरातला तो फॉक्सकॉन वेदांता, तो जो उद्योग येणार होता तो सुद्धा गुजरातला. बरं, गुजरातला नेला तर नेला, पण तिकडे गेल्यानंतर तिथे जे काय कुठे होतं, डोलेरा का काहीतरी गाव होतं त्यांचं, त्या कंपनीने बघितलं आणि इकडे काय सोयी सुविधाच नाही आहेत. ती कंपनी देशाबाहेर निघून गेली. नाही म्हणे, आम्हाला यायचं नाही या देशामध्ये. आता सुद्धा 3 ते सेमी कंडक्टरचे काय येणार होते उद्योग, जवळपास 1 लाख रोजगार त्याच्यात निर्माण होणार. त्यातले 2 उद्योग यांनी गुजरातकडे वळवले. एअरबस टाटा गुजरातकडे, मुंबईचा हिरे बाजार जो आहे तो यांनी गुजरातकडे नेला. काय एवढा तुम्ही महाराष्ट्रावरती द्वेष काय तुमचा? मराठी माणसावरती राग काय तुमचा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावरती का राग आहे? आणि हा राग जर का आम्ही उद्या तुमच्या निवडणुकीत काढणारच आहोत. निवडणूक आयोगाने एक सूचना केलेली आहे, चांगली सूचना आहे, की निवडणूक प्रचारात जर का धार्मिक प्रचार केला तर कारवाई केली जाईल. मग त्या निवडणूक आयुक्तांना मी सांगतोय, तुम्ही माझ्या पक्षाचं चिन्ह आणि नाव काढलं, मी तर तुमचं नाव धोंड्या ठेवलेलंच आहे. निवडणूक आयुक्ताचं नाव मी धोंड्याच ठेवलेलं आहे. त्या धोंड्याला मी सांगतोय, अरे धोंड्या, हा जो काय तुम्ही फतवा काढलात
तो पहिला पंतप्रधानांना लागू करा, तो पहिला गृहमंत्री अमित शहाना लागू करा. कारण आता मोदींचा चेहरा चालत नाही, मोदींची गॅरंटी चालत नाही. कर्नाटकच्या निवडणुकांमध्ये स्वतः मोदी बोललेले आहेत, जी ओमराजे तुम्ही आठवण करून दिली, बरं झालं. मोदीजींनी सांगितलं आहे निवडणुकीच्या प्रचारात, बजरंगबली की जय बोला आणि मतदान करा. हा धार्मिक प्रचार नाहीये. मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये अमित शहानी सांगितलं होतं की तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करा, तुम्हाला सगळ्यांना आम्ही अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन फुकट करू. हा धार्मिक प्रचार नाहीये. कारण आम्ही हे भोगलंय. स्वतः हिंदू हृदय सम्राटांना, शिवसेना प्रमुखांना हिंदुत्वाचा प्रचार केला. म्हणून निवडणूक आयोगाने अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना शिक्षा केली होती. त्यांचा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढून घेतला होता. मोदीजींचा अधिकार काढून घेण्याची हिंमत आहे धोंड्याकडे? अमित शहाचा निवडणूक लढवण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार काढून घेण्याची हिंमत आहे त्या धोंड्यामध्ये, निवडणूक आयुक्तामध्ये? 370 कलम काढलं, राम मंदिर बनवलं, आता समान नागरी कायदा आणणार. पहिला समान नागरी कायदा इथून सुरू करा. सगळे नागरिक हे नागरिक आहेत, कायद्यापुढे सगळे समान आहेत. जो न्याय आम्हाला आहे तोच न्याय पंतप्रधानांना लागला पाहिजे, तोच न्याय त्यांना लागला पाहिजे. मग तुम्हाला काय वाटेल ते करून टाकायचं. आणि आम्ही जरा कुठे शिंकलो तरी लगेच नोटीस, लगेच तारखा पडतात, लगेच निकाल लागतात. जो निकाल त्या लबाडाने दिलेला आहे, नार्वेकर, उघड बोलतो मी, कारण तोच गृहस्थ आता भाजपकडनं निवडणुकीला उभा राहणार आहे. मग जो माणूस एखाद्या पक्षाचं तिकीट घेऊन निवडणुकीला उभा राहणार आहे तो पक्षपाती निर्णय देऊ शकत नाही. आणि तो तिकीट त्यांनी निर्णय दिल्यानंतर आजच सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती आपल्या केसची. मला असं वाटतं, कारण मी पेपरमध्ये ऑनलाईन बातम्या वाचतो, त्या बातम्यांच्या आधारे मी बोलतोय, अजून मी पूर्ण माहिती नाही घेतली. पण सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्ती महाराजांनी विचारलेलं आहे, म्हणजे असं साधारणतः त्यांनी सांगितलंय की लवादाने जो निर्णय दिलाय तो आमच्या निकाल दिलाय तो आमच्या निर्णयाविरुद्ध आहे असं वाटत नाही काय, हे त्यांच्या वकिलाला त्यांनी विचारलेलं आहे. मग झाली आता 2 वर्ष होत आली, 1.5 वर्ष होऊन गेले, 2.25 वर्ष झाली. घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रावरती राज्य करते, महाराष्ट्र लुटला जातोय आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी ते सरकार या लुटालुटीमध्ये सामील होत आहेत. आणि तरी सुद्धा आम्ही त्यांना मतं द्यायची? ही एवढी लाचारी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाली नव्हती. एवढी गद्दारी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झालेली नव्हती. आणि एवढा लाल घोटेपणा यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी बघितलेला नव्हता. मला ओमराजे आणि कैलासचा अभिमान का वाटतो? कारण ओमराजे एकमेव खासदार म्हणून त्या लोकसभेमध्ये तुमचे सगळ्यांचे प्रश्न मोदींच्या समोर ताठ मानेने विचारतो. इतर कोणाची हिंमत नाहीये. ओमराजेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत, ओमराजे आरक्षणावरती बोलले. तेव्हा तर मी सांगत होतो की जे केंद्रीय मंत्री आहेत भाजपाचे मंत्री तिकडे बसलेत, त्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावरती राजीनामा देऊन ताडकन मोदींच्या तोंडात राजीनामा मारून देऊन बाहेर यायला पाहिजे होतं. पण आता सगळे रांगेत उभे आहेत, आमचं काय आमचं काय आमचं काय. आणि मला खरंच काही वेळेला लाज वाटते. मी 2 दिवसापासून बोलतोय, 4 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्याला किती दिवस झाले? 4 दिवस झाले. 195 जणांची यादी जाहीर केली. वाचली तुम्ही नावं? नरेंद्र मोदीजींचं नाव आहे, अमित शहाजींचं नाव आहे, आणखीन कोणाकोणाची नाव आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे, ते म्हणजे कृपाशंकर सिंह. माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला, आणि ज्याच्यावरती ह्याच भाजपवाल्यांनी बोंबलले होते, यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून. मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं. पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते, त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही. अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो.
दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक, दाखवा. महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना. तो त्यावेळेला आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज, ते यांच्यासमोर झुकणार. आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय, द्या राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी. पण एवढे सगळे लुटारू तिकडे डोक्यावरती बसतायत, भ्रष्ट माणसं. मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी. कसली गॅरंटी? 2014 साली सुद्धा शेतकऱ्यांना तुम्हाला लक्षात आहे का काय काय गॅरंटी दिल्या होत्या? त्यावेळेला त्यांनी एक असं आश्वासन दिलं होतं, जो तुमचा उत्पादन खर्च असेल, ज्याचा आता लेखाजोगा यांनी ओमराजेने मांडला सोयाबीनचा, मग तुम्हाला दर एकरी तुमचं जे काही पीक असेल त्याचा खर्च किती येईल तो खर्च धरून त्याच्यानंतर 50% अधिक रक्कम त्याच्यामध्ये मिळवणार आणि जो काही आकडा येईल तो तुम्हाला हमी भाव म्हणून देणार. हे 2014 सालचं त्यांचं आश्वासन होतं की नव्हतं सांगा? बाकी 15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार. अच्छे दिन आएंगे. आता अच्छे दिन येणार. अब अच्छे दिन आएंगे. अब अच्छे दिन आएंगे. पण शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसता तुम्ही. आणि निवडणूक आल्यानंतर मेरा परिवार, सबका साथ, आणि निवडून आल्यानंतर माझ्या दोस्ताचा विकास, अडाणी का विकास. आता तुम्हाला सबका परिवार आठवतोय, इतर वेळेला तुम्हाला शिवसेना पाहिजे. आता घराणेशाही म्हणून मी तुम्हाला खुपायला लागलो. तुम्हाला खुपलं नाही नुसता, तुमच्या भाजपला भगदाड पाडून मी आरपार निघून जाणार. त्यांच्या मतलबासाठी जनता पाहिजे मेरे प्यारे भाई और बहनों. पण तुमचा मतलब झाल्यानंतर हे भाई और बहनों कसे जगतात. आणि मला शेतकऱ्यांना सांगायचंय, अरे तुमची ताकद तुम्हाला तरी कळले का? तुम्ही या मातीमधनं अंकुर फोडता, म्हणजे ती मातीमधनं सोनं तुम्ही पिकवणारी माणसं आहात. हतबल होऊ नका. आणि एक लक्षात घ्या, इंदिरा गांधींनी ज्या वेळेला आणीबाणी पुकारली होती त्याही वेळेला असंच वातावरण झालं होतं. आता काय होणार? आणि जनता पक्षाचा जन्म झाला. जनता पक्षाची निशाणी काय होती तुम्हाला माहिती आहे? नांगरधारी शेतकरी. नांगरधारी शेतकऱ्यांनी इंदिरा गांधींचा म्हणजे त्यावेळेच्या हुकुमशाहीचा पराभव करून एक जनता पक्ष, जनतेची राजवट या देशात आणली होती. आज शेतकरी आत्महत्या करतोय तुमचं कारण का? नवीन शेतकऱ्याच्या घरामध्ये नवीन बाळ जे जन्माला येत आहे त्याच्या डोक्यावरती आधीच त्याच्या वडिलांनी घेतलेलं कर्ज असतं. मग त्याचं जसं मोठं होतं, शिकला तर शिकला, पण जन्म कर्जामध्ये होतो, आयुष्य कर्जामध्ये जातं आणि मृत्यू सुद्धा कर्जामध्येच व्हायचा. आत्महत्या करायची किंवा कर्ज फेडत फेडत थकून मरून जायचं. आणि हे पुन्हा येणार भाई और बहनो, 2047 तुमच्या घरावरती आम्ही सोन्याची कौलं चढू. अरे जा रे, तुझी कौलं तूच चढ. 2047 साली काय व्हायचं ते आम्ही घडवू. पण आता जर काही यावेळेला तुम्ही फसलात, जसं शिवसेना फसली होती 25 वर्ष 30 वर्ष हिंदुत्व 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 म्हणून यांच्या आम्ही पालख्या वाहिल्या. आता जुनी जुनी माझी आणि बाळासाहेबांची भाषणं ते सांगतायत काँग्रेसला कसा विरोध केला होता. मग तशीच बाळासाहेबांची कमळाबाई बद्दलची सुद्धा भाषणं आहेत. कमळाबाई हा मी वापरलेला शब्द नाहीये. कमळाबाई हा शब्द शिवसेना प्रमुखांचा आहे. आणि तो मी मुद्दामून का वापरतो? कारण माझ्यावरती जे आरोप होतात की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले नाही, त्याची झलक म्हणून मी कमळाबाई शब्द वापरतोय. तर त्या कमळाबाईला सांगायचं मला, तुम्ही आज जे बोंबलताय की उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची काँग्रेस केली, अरे 30 वर्ष तुमच्या सोबत राहून आम्ही शिवसेनेची भाजपा नाही होऊ दिली, तर मी शिवसेनेची काँग्रेस करून दाखवेन. आज मी तुम्हाला सगळ्यांना आणि देशातल्या तमाम नागरिकांना आवाहन करतोय, विनंती करतोय. आहोत आम्ही हिंदू आहोत, कोण मुसलमान आहेत, कोण ख्रिश्चन आहेत, कोण आणखीन कोण कोण जात पात धर्म सगळ्यांचे आहेत. पण ही निवडणूक उद्धव ठाकरेसाठी नाही, तर ही निवडणूक तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्याची आणि तुमच्या मुलाबाळांसाठी फार महत्वाची आहे. जर या निवडणुकीत पुन्हा जर का हेच सरकार आपण निवडून दिलं तर मग देशातली लोकशाही मेली म्हणून समजा, देशाच्या लोकशाहीचा मुडदा पडला म्हणून समजा. आणि मुडदा पाडणाऱ्यांमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचंय का लोकशाहीला वाचवणाऱ्यांमध्ये सहभागी व्हायचंय हे तुम्ही ठरवायचंय आणि मतदान करायचंय. उद्या आणखी 10 वर्षांतर, 15 वर्षांतर, 20 वर्षानंतर जेव्हा पुढची पिढी येईल
तेव्हा तिने अभिमानाने सांगितलं पाहिजे, अरे तेव्हा अशी परिस्थिती आली होती, पण माझे वडील, माझे आजोबा यांनी लोकशाहीचा मुर्दा नाही पाडून दिला, तर लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्याचा निवडणुकीत मुर्दा पाडला याचा अभिमान त्या पिढीला वाटला पाहिजे, याचा अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्यांना एक आवाहन करतोय, कोणी हिंदू असेल, कोणी मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख माझे बांधव आहेत, जैन असतील, गुजराती, सगळेच या निवडणुकीमध्ये आपले धर्म आपल्याला बाजूला ठेवून आपला देश हाच माझा धर्म आणि देश मी वाचवणार हाच माझा धर्म ही शपथ घेऊन या भाजपचा पराभव केला पाहिजे. आणि त्यांना काय घोषणा द्यायची ते देऊ द्या, पण मी एकच घोषणा देतोय, ते जे म्हणतात ना इसके पार उसके पार, मी आज घोषणा देतोय, आपकी बार भाजपा तडीपार. जरा जोरात बोला, आपकी बार. तर ही तडीपारीची नोटीस मी आज भाजप सरकारला देत आहे. आणि इकडे पोलीस आहेत, त्यांच्याकडनं शिका. तडीपारीची नोटीस आल्यानंतर सही कोण करतं, तशी त्या नोटीसवरती सही तुम्हाला करायची आहे. मी नोटीस देतोय, सही करणार आहात की नाही, आणि भाजपला तडीपार करणार आहात की नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.